कांधे पे सूरज टिका के चला तू, हाथों में भर के चला बिजलियां। कांधे पे सूरज टिका के चला तू, हाथों में भर के चला बिजलियां। तूफान भी सोचे जिद तेरी कैसी, ऐसा जुनू है किसी में का। बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े बेधड़क आंधिया। बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े आंधिया। मंजर है ये नया, मंजर नया, मंजर है ये नया, कि उड़ रही है बेधड़क सी आंधियां। मंजर है ये नया, मंजर नया, मंजर है ये नया, कि उड़ रही है बेधड़क सी आंधियां। तपते थे रसते लोहे से बसते, बसतों में तू भर चला आसमां। आएंगी सदियां, जाएंगी सदियां, रह जाएंगे फिर भी तेरे निशान। बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े बेधड़क आंधिया। बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े आंधिया। मंजर है ये नया, मंजर नया, मंजर है ये नया, कि उड़ रही है बेधड़क सी आंधियां। मंजर है ये नया, मंजर नया, कि उड़ रही है बेधड़क सी आंधियां। मंजर है ये नया, कि उड़ रही है बेधड़क सी आंधियां। मंजर है ये नया, मंजर नया, पाईप फाटा रुतल काटा, दिसल वाट तुझी। झोपून आशा चालत राहतू, गाडून टाक भीती। पाईप फाटा रुतल काटा, दिसल वाट तुझी। झोपून आशा चालत राहतू, गाडून टाक भीती। मागू नको आधार शोध तुझं, तू दाड घालू नको, तू साड कुणाला। तुझ्या हातीर दोर जरा लागू दे जोर, तुझा दिसू दे रंग जगाला।
रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती हे पायी फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती येईल ओंजळीत जग सार अपसुख सामील होती र दिशा सपान साकळल पापणीच्या खाचरीत चढू दे त्याची र नशा खिंडार पडू दे धार सरू दे उजेड पडू दे तुझा नशीब चावर गाडीत मागर दिरला बघन तुझ्या होईल दिवस तुझा उद्याचा होईल दिवस तुझा वर पुढं तू सोड निराश तुझा तुला तू देर दिलास तुफान पेटू देवरी वाई फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहती गाडून टाक भीती ओ पायी फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहती गाडून टाक भीती किसी की मुस्कुराहटों पे हो निसार किसी का दर्द मिल सके तो ले उधार किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार जीना इसी का नाम है किसी की मुस्कुराहटों पे हो निसार किसी का दर्द मिल सके तो ले उधार किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार जीना इसी का नाम है माना अपनी जेब से फकीर है फिर भी यारो दिल के हम अमीर हैं माना अपनी जेब से फकीर है फिर भी यारो दिल के हम अमीर हैं
मिटे जो प्यार के लिए वो जिंदगी, जले बहार के लिए वो जिंदगी, किसी को हो ना हो हमें तो एतबार, जीना इसी का नाम है। रिश्ता दिल से दिल के एतबार का, जिंदा है हम ही से नाम प्यार का। रिश्ता दिल से दिल के एतबार का, जिंदा है हम ही से नाम प्यार का। के मर के भी किसी को याद आएंगे, किसी के आंसुओं में मुस्कुराएंगे, कहेगा फूल हर कली से बार बार, जीना इसी का नाम है। किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उठा, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है। माना अपनी जेब से फकीर है, फिर भी यारो दिल के हम अमीर हैं। माना अपनी जेब से फकीर है, फिर भी यारो दिल के हम अमीर हैं। मिटे जो प्यार के लिए वो जिंदगी, जले बहार के लिए वो जिंदगी, किसी को हो ना हो हमें तो एतबार, जीना इसी का नाम है। रिश्ता दिल से दिल के एतबार का, जिंदा है हम ही से नाम प्यार का। रिश्ता दिल से दिल के एतबार का, जिंदा है हम ही से नाम प्यार का। के मर के भी किसी को याद आएंगे, किसी के आंसुओं में मुस्कुराएंगे। ते वाढवलं तर जास्त होईल, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं। एक पल को तू नजर झुका, झुक जाए सर जहां वहीं मिलता है रब का रास्ता। तेरी किस्मत तू बदल दे, रख हिम्मत बस चल दे, तेरे साथी मेरे कदमों के है निशान। तू ना जाने आस पास है खुदा, 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 तू ना जाने आस पास है खुदा।
जहां को भी रंग दे कि चलता हूँ मैं तेरे संग में। हो शाम भी तो क्या, जब होगा अंधेरा तब पाएगा दर मेरा, उस दर पे फिर होगी तेरी सुबह। तू न जाने आस पास है खुदा, तू न जाने आस पास है खुदा, तू न जाने आस पास है खुदा, तू न जाने आस पास है खुदा। मिट जाते हैं सबके निशान, बस एक वो मिटता नहीं है। मान ले जो हर मुश्किल को मर्जी मेरी है। हो हम सफर न तेरा जब कोई तू हो, जहाँ रहूंगा मैं वहीं, तुझसे कभी न एक पल भी मैं जुदा। तू न जाने आस पास है खुदा, तू न जाने आस पास है खुदा, तू न जाने आस पास है खुदा, तू न जाने आस पास। नमस्कार, मी सौ मंदाकिनी रमेश वाघमारे, राहणार लोखंडे मुळा पारिजात नगर, गुरुवारती रोज. ओके. आता आम्हाला येऊन इथे 6 महिने झालेले थेरपी घेता घेता, आणि बराचसा फरक पडलेला आहे आम्हाला. बरा म्हणजे 100% म्हटलं तरी चालेल. पहिल्यांदा मला इतका कमरेचा त्रास होता का मला उठता येत नव्हतं, झोपता येत नव्हतं. अक्षरशः माझे घरचे मला उठून बसायचे, हाताला धरून चालवत न्यायचे टॉयलेटला, बाथरूमला. आणि जेव्हा मला बाहेर पाथर्डी फाट्याला मी 15 दिवस थेरपीला गेले. माझे 30 ते 40 हजार रुपये खर्च झाले, पण 1% मला, अर्धा टक्का मला फरक पडला नाही. मग अकुल बाबांनी यांना सांगितलं तर बा अशा नारायण बाबा नगरच्या इथं थेरपी तुम्ही यावं तिथे. तर माझे मिस्टर इथं 2 दिवस आले. त्यांना 2 दिवसात थोडासा अनुभव आला. मग त्यांनी मला इथं घेऊन आल्याच्या नंतर मला इथे थेरपी दिल्याबद्दल आणि मॅटची थेरपी मला दिली. कारण माझं मणक्याचं ऑपरेशन झाल्यामुळं मला बेडची थेरपी देता नाही आली. मग सरांनी मला मॅटची थेरपी दिली. मग मी 2 दिवस थेरपी घेतली. तिसऱ्या दिवशी स्वतःहून मी उठून मॅटवरच बसले आणि स्वतः जिना उतरून गेले, जिना चढून आले. अरे वा. आणि त्याच्यामुळे माझा मोठा मुलगा सागर वाघमारे याला मी सगळं सोयीस्कर सांगितल्याच्यानंतर माझ्या दादांनी इथं येऊन सेंटरला भेट दिली. ते मी सरांच्या वाढदिवसाच्या दिवशी थोडंसं त्यांना जास्त बोलता नाही आलं तरी पण सरांनी त्याला थोडी माहिती दिली. मग त्यांनी सांगितलं का आपण मॅट डन करू म्हणे. पण काही कारणास्तव थोडं आम्हाला ते मॅट आम्ही 15 ऑगस्टला घरी नेली. आणि मोठ्या मुलांनी पहिल्यांदा थेरपी घेतली, त्याला खूप रिलॅक्स वाटलं. आणि आता 2 दिवस झाले आम्ही दोघंही जण थेरपी घेतो. रोज मी सकाळी 4ला झोपायचे, आता 11:30लाच मी झोपते. अरे वा. एवढा मला फरक पडला आणि खूप बरं वाटलं त्या मॅटमुळं. माझे मणके दुखायचे ते पण बरं वाटलं. आणि जे कंबर खूप रग लागली होती आता ती पण कमी झाली. स्वतः मी आता कपडे धुते, लाद्या पुसते, सगळं घरातलं काम, हेवी काम मी करते आता. अरे वा. पूर्वी म्हणजे मला अक्षरशः तांब्या भरलेला उचलत नव्हता का वापरत नव्हतं, आता स्वतःहून सगळं करते. अरे वा, खूप छान फरक पडला आहे तुम्हाला. हो. आणि त्या मॅटमुळं मी तर म्हणते सगळ्यांनी मॅट घ्यायलाच पाहिजे, घरी न्यायलाच पाहिजे. आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी ते अवश्य करणंच गरजेचं आहे. माझं नाव रमेश वाघमारे, राहणार पारिजात नगर, विठ्ठल मंगल कार्यालय समोर.
आता आम्हाला दोघांनाही जवळजवळ 6 महिने होत आलेत लाईफ गेनची थेरपी घेतोय. तिला मणक्याचा म्हणजे पाठीच्या कमरेचा फार मोठा त्रास होत होता. तिचं 2004 मध्ये जे हॉस्पिटलला ऑपरेशन झालं होतं. त्याच्यानंतर मग तिला कधी त्रास झाला नाही. पण आता नंतर 1-1.5 वर्षापूर्वी तिला इतका त्रास जाणवायला लागला. पाय दुखायला लागले. तिला व्यवस्थित उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, चालता येत नव्हतं. पण माझे मित्र अकोल यांनी मला एका लग्नामध्ये भेट झाली. मग त्यांनी सांगितलं नारायण बापूनगरजवळ लाईफ गेन थेरपी नावाचा केंद्र आहे, सेंटर आहे, तिथे एकदा तुम्ही भेट द्या, तिथलं बघा आणि दोघांनाही बरं वाटेल. यात माझे पाय फार दुखायचे, गुडघे अतिशय दुखायचे. कॅप वापरल्याशिवाय बेल्ट वापरल्याशिवाय मला व्यवस्थित चालता येत नसायचं. पण लाईफ गेन थेरपीचं मी जेव्हापासून उपभोग घ्यायला लागलो, तुम्हाला व्यवस्थित चालता यायला लागलं, व्यवस्थित मी नाचायला पुन्हा सुरुवात केलेली आणि अक्षरशः उड्या व्यवस्थित मारतो. पंचपूर्णत्व म्हणजे असं एवढं म्हणजे एवढी डेअरिंग पूर्वीची जवानीतली गोष्ट वेगळी, म्हातारपणातली वेगळी आहे. पण लाईफ गेन थेरपीमुळं माझ्यात जेवणी आल्यासारखं मला असं वाटतं आणि मी माझं उड्या मारू शकतो, सर्व काही माझं काम करू शकतो. आता आणि त्यात ज्यावेळेस मला मॅटचं हिच्यामुळे हिला ज्यावेळेस बरं वाटायला लागलं मॅटमुळे आणि मी पण मॅटची पुष्कळ वेळा थेरपी घेतली, फायटर बेडची घेतली आणि शीतल मॅम, अजय सर, प्रियंका मॅम यांनी पुष्कळचे म्हणजे मुलीसारखे आमची सेवा केली, एक प्रकारची फार सेवा केली, फार मदत केली. त्याबद्दल मी त्यांचा सर्वांचा मी आभार मानतो. लाईफ गेन थेरपीचे सेंटरचे जेवढे ओनर आहेत, सेवक सेविका आहेत, त्यांचं सर्वांचा आभार मानतो. आणि आजही मला इतकं बरं वाटतं आणि तिला बरं वाटतं. मॅट घेण्याचं कारण ती म्हटलं आता आपण इथे करतो तर आपण मॅट घेऊ. घरच्यांना काही सुना आहेत, नातवंड आहेत, मुलं आहेत, त्यांना ऑफिसमुळे यायला जमत नाही, वेळेमुळं इथे वेळ देऊ शकत नाही. मॅट घेतली. मॅट घेतल्यानंतर माझा मोठ्या मुलानं हा सर्व खर्च करून ती मॅट आमच्या दोघांच्या सेवेसाठी घेतली. मग त्यांनी पहिली सुरुवात त्यांनी केली. त्यांनी त्याचा आराम घेतला. एक 30 मिनिटं मस्तपैकी झोपला, बरं वाटलं, त्याचं शरीर एकदम मोकळं झालं. त्यांनी सांगितलं फार छान मॅट आहे. आता दुसरे मुलं येतील, ते ड्युटीवर बाहेर गेलेले असल्यामुळे ते येणार नाही. पण सूनबाईने सुद्धा मॅट घेतलेली, तिला पण बरं वाटलं. मॅटचा प्रकार हा जो आहे, जसं आपण सूर्यकिरण जे सकाळी प्रत्येक जणाला सूर्यकिरण घेता येत नाही, सूर्यकिरणाचे उन्हात उभं राहायला जायचं की मुलांचा डबा करायचा, शाळेची तयारी करायची, किंवा मिस्टरांचा जेवणाचा डबा करायचं, तोपर्यंत ऊन कडक होऊन जातं. तर तीच सूर्यकिरणाची पॉवर 2 किंवा 1.5 पॉईंट असते, पण मॅटमध्ये 7 पॉईंट असतं. एवढं त्याचा प्रकार, एवढा पॉवर आहे त्या मॅटमध्ये. जे आरुष स्टोन आहेत त्याच्यामध्ये सूर्यकिरणाचे सर्व जे सत्व आपल्याला डी सत्व भेटतात ते सर्व त्याच्यामध्ये भेटतं. तर ते आपण प्रत्येकानं, माझा आग्रह नाही आहे, पण ऐपतीप्रमाणे प्रत्येकानं घ्यावा अशी माझी इच्छा आहे. कुणाला घराचा प्रॉब्लेम असेल, जागेचा प्रॉब्लेम असेल, कुणाला पैशाचा प्रॉब्लेम असेल, पण आपण ज्यावेळेस आजारी पडतो ऑपरेशन झाल्यानंतर, जर एक रूम असेल, आपल्याला जर एक रूम असेल तर ऑपरेशन झाल्यानंतर त्या एका रूममध्ये तर आपण पडून राहतोच की नाही, मग तेव्हा कसं ॲडजस्ट करतात. तशी ही चटई आहे. तर ही जी मॅट आहे ही मॅट आपण घडी मारूनही बाजूला कोपऱ्यात उभं राहू शकतो. फायटर बेड, पण मॅट जी आहे ही सुटेबल आहे, अतिशय उपयोगी वस्तू आहे, उपयोगी यंत्र आहे, अतिशय म्हणजे आरोग्यासाठी. तुम्ही आजारीच पडले पाहिजे याच्यासाठी मॅटचा वापर नाही होत. तुम्ही निरोगी जरी असाल, पण एक सूर्यकिरणामध्ये आपण आजारी नसताना सुद्धा सूर्यकिरण घेतो. ऑफिसला गेलो तरी ऑफिसचं काम सोडून बाहेर येऊन सूर्यकिरणात उभे राहतो. शाळेमध्ये गेलो तर मुलांना हिवाळ्याच्या सुट्टीमध्ये उन्हात उभे करतात त्याच्यासाठी. तर जे मॅट, जे सूर्याचं जे किरणाचे जे आपल्याला जीवनसत्व भेटतात ते आपल्याला मॅटमधून भेटतात. मॅट जर वापरली तर आपल्या पुष्कळचे आजार जे आहेत, पुष्कळचे आपले मूळव्याधापासून सुद्धा आजार आहे, तो सुद्धा बरा होऊ शकतो. मांडी घालून तुम्ही करू शकता. तुम्ही कम्प्युटरचा जो अभ्यास करतात, तुम्हाला मानेचा आजार होऊ शकतो, हातांचा आजार, खांद्यांचा आजार होऊ शकतो, तो सुद्धा तुम्ही मॅटवर बसून सुद्धा तुम्ही त्याचा उपयोग करू शकता.
म्हणून मॅट घ्या असं मी आग्रह करीत नाही, पण मॅट घ्यावा हे आपल्या आरोग्यासाठी असं मी सर्व आईबाबांना विनंती करत नाही, पण सांगतो असं माझं मत आहे. आणि त्याचप्रमाणे इथले लाईफ गेन थेरपीचे जे आहेत ओनर या सर्वांचा मी आभारी आहे. त्यांनी आमच्या दोघांनाही बरं करण्याचा प्रयत्न केला आणि पुष्कळचं 60-70-80% ही बरी होत चालली. माझं सुद्धा आता पायांचं पुष्कळचं माझं बरं होत चाललेलं आहे. मलाही पण बरं वाटतं आणि सर्व आईबाबांना बरं वाटावं अशी माझी देवाकडे प्रार्थना आहे. नमस्कार. वजन आणि आपल्या मॅटच्या थेरपीने माझं 72 किलो वजन होतं. तर आता मी काल वजन केलं तर माझं 64 किलो वजन होतं. वाव. आणि माझी 450 वर शुगर होती. आता माझी नॉर्मल झाली शुगर. अरे वा. महत्वाचं सांगायचं, ज्यावेळेस थेरपी आमची चालू होती तर आम्ही दोघांनी ठरवलं एप्रिल महिन्यामध्ये दोघांनी कुठलीच गोळी घ्यायची नाही. अरे वा. थेरपी चालू असताना कुठलीच गोळी घ्यायची नाही. आणि मग आम्ही कुठलीही गोळी घेतली नाही महिनाभर. अगदी खोकल्याचं औषध नाही का काहीच नाही. आणि आमच्या ब्लड प्रेशर थायरॉइड वगैरे कोणत्याच गोळ्या घेतल्या नाही आणि शुगरच्याही नाही. नंतर आता मला वाटतं मे मध्ये आमची पुन्हा तपासणी झाली. आमच्या दोघांची शुगर एकदम नॉर्मल होती. म्हणजे आमचा विश्वास मॅटवर वगैरे बसला आणि त्या फायटर बेडवर बसला की ते आपण त्याचा उपयोग घेतला, त्यामुळे आपण शुगर एकदम लेवलमध्ये झाली. असं आपलं त्या जादू घडलेली आहे, चमत्कार घडला आहे. अरे वा. इथे आल्यानंतर प्रथम सर्व माझ्याच वयाचे तरुण तरुणी होतेच. म्हणजे आपण ज्येष्ठ नागरिक म्हणून म्हातारे म्हणायचं आणि त्यांचा अपमान करायचा नाही आणि आपलाही अपमान करून घ्यायचं नाही. तर इथे सर्व ज्येष्ठ आईबाबा आले. त्यानंतर इथलं जे माहोल होतं ते इतकं दिलखुलास होतं की म्हाताऱ्यांना बाहेर पुढे उड्या मारायला गप्पा मारायला असं भेटत नसायचं, आनंद भेटत नसायचं. इथे सर्व आनंद भेटतो. अगदी मन मोकळं गाणं, भजन म्हणणं, गोष्टी सांगणे. दुसरी गोष्ट, तुम्हाला नाटकाची आवड असेल तर नाटक करू शकतात. गाण्याची काय असेल नसेल अगदी मन मोकळे नाचू शकतात. त्यांनी कधी आयुष्यभर नाचलेले ते जो उड्या मारलेले त्या आईबाबांनी फार बरं वाटतं. आणि इथे म्हणजे एक करमणुकीचं, आरोग्यासाठी करमणुकीची फार गरज असते, तशी जी इथे ती करमणुकीची गरज आहे. काहींना वाटतं काय विनाकारण टाळ्या वाजवतात, काय टाळ्या वाजू घेतात, पण नाही. टाळ्या वाजवणं हा सुद्धा एक शरीराचा आणि योगाचा प्रकार आहे. तुम्ही टाळ्या वाजवल्या तर रक्त विश्रण होतं, हृदयाचं विश्रण मेंदूपर्यंत टाकेपर्यंत त्याचं एनर्जी असते. टाळ्या काय हे साध्या नाही घेत. आपण देवाच्या आरतीला टाळ्या वाजवतो म्हणून काय आपण गंमत म्हणून नाही वाजवतो. त्याचा सुद्धा एक प्रकार आहे, तो सुद्धा एक आरोग्यासाठी चांगला आहे. कुठं सभेला गेलं, कुठे कार्यक्रमाला गेलं, टाळ्या वाजवलं त्याचं एक चार्जिंग असते. त्याप्रमाणे इथं टाळ्या वाजवणं सर्वात आरोग्यासाठी फार चांगले. इथले जे व्यायाम करून घेतात, घरी करतात का? घरी व्यायाम करायला लागले तर घरातले लोक म्हणते म्हातारे येडवलं, काय उड्या मारतात, काय वेडताळे करतात. पण इथे सर्वच म्हातारे उड्या मारतात आणि ते पण दिलखुलास, उडी रागवत नाही. सर्वच उड्या मारतात, सर्व आनंद घेतात आणि आरोग्याचे मी बरा होईल या विश्वासानं सर्व इथे येतात आणि आनंद घेतात, असं माझं म्हणणं आहे. आणि मॅडम घरी कधी व्यायाम केलेला नाही. आम्ही इथं सेंटरला आल्यापासून आम्हाला व्यायामाची सवय लागली, डान्सची सवय लागली आणि तुमचं एवढ्यांचं सहकार्य मिळाल्याच्या नंतर आम्हाला इतकं बरं वाटलं, आमचं दुखणंच गायब झालं. अरे वा. आणि शीतल मॅम, प्रियंका मॅम आणि अजय सर, पुन्हा प्रतीक्षा मॅडम आणि माझ्या आई यांच्या करमणुकीने खूप सगळे आई बाबा खुश आहेत आणि सगळ्यांची काळजी घेत आहेत. हे लोक इतकी काळजी तर स्वतःचे मुलं जे जन्म देते ते नाही एवढी काळजी घेते, एवढे हे लोक आपली काळजी घेत आहेत. आणि माझ्या आईंनी तर सेंटर एवढं वाजवून टाकलं भजनांनी, ते एकदम तृप्त झालो आहे आम्ही. आणि त्यांच्या भजनाशिवाय आता कान एकदम हे झालेले, सुन्न झालेले. असं त्यात कधी जर नाही आल्या तर असं वाटतं तर सेंटर एकदम सुनं वाटतंय. पूर्वी राजे लोक असायचे, त्यांच्या दरबारामध्ये विदूषक असायचा, संगीतकार असायचे.
त्याप्रमाणे आपल्या दरबारामध्ये अजय सरांच्या दरबारामध्ये महाले आईसारखं विदूषक म्हणा किंवा संगीतकार म्हणा, गायक म्हणा, एवढं त्यांच्यामध्ये संपन्न म्हणजे गुण आहेत आणि त्या गुणाचा फायदा सर्व आईबाबांना होतो आणि सर्व आईबाब आनंद घेतात. परमेश्वर त्यांचं आरोग्य, त्यांच्या कुटुंबाला आरोग्य फार फार चांगलं आणि एकदम अगदी म्हणजे 100% त्यांचं आरोग्य चांगलं राहावं असं ईश्वरचरणी प्रार्थना करतो माझ्या ताईंसाठी.